नमस्कार. हॅलो फ्रेंड्स. आज शाळेतून जशी काही घरी आली लगबगीने मी तयारीला लागली. पटकन अंघोळ केली आणि छानशी तयारी करून आलेली आहे. बघा, लाईट मेकअप केला आहे, सुंदरशी साडी नेसलेली आहे, कारण मला करायची आहे दीपपूजा. म्हणजे आज दीप अमावस्या आहे आणि दीप अमावस्यासाठी मला माझ्या घरातील जेवढे पण दिवे आहेत त्यांचं औक्षण करायचं आहे, पूजा करायची आहे. त्यासाठी सर्वात पहिले मी खिरीचं नैवेद्य बनवत आहे. माझ्याकडे वेळ खूप कमी आहे, 7:10 ते 7:15पर्यंतचाच मुहूर्त आहे. त्यामुळे मी पटकन खिरीचं नैवेद्य बनवलं आणि कणकेचे दिवे बनवले आहेत, कारण की आज घरातील सर्व दिव्यांना आपण कणकेच्या दिव्यांनी औक्षण करायचं असतं. तर हे कणकेचे दिवे मी कसे बनवले आहेत ते पाहूया. तर कणिक भिजवताना त्यात थोडंसं दूध, तूप, साखर टाकून मी पाण्याने हे कणिक भिजवलेलं आहे. थोडंसं घट्टसरच भिजवलेलं आहे. त्यानंतर मी अशा पद्धतीने हे दिवे बनवते आहे. म्हणजे त्यांना थोडासा छानसा फुलाचा आकार मी त्या ठिकाणी देत आहे. 5 दिवे मी हे बनवलेले आहेत आणि 5 दिवे बनवल्यानंतर त्यांना मी उकळत्या पाण्यामध्ये सोडले, म्हणजे ते शिजवून घेतले मी ते दिवे. त्यात तूप घातलेलं आहे. इकडे खीरही माझी तयार झालेली आहे आणि मी दिव्यांसाठीचं सगळे आरास त्या ठिकाणी मांडलेली आहे, म्हणजे दिव्यांचं पूजनासाठीची. जेवढे दिवे आहेत तेवढे सगळे मी त्या ठिकाणी प्रज्वलित केलेले आहेत. जेवढं शक्य झालं तेवढं मी या ठिकाणी घाईघाईत सजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. दिव्यांना प्रज्वलित करून त्यांना आज औक्षण करायचं असतं. त्यासाठी त्यांना हळद, कुंकू, अक्षदा आणि फुलं वाहून त्यांची पूजा करायची असते. कणकेच्या दिव्यांनी ओवाळून आरती करायची असते आणि मंत्र म्हणायचे असतात. अशा प्रकारे माझी ही पूजा मी या ठिकाणी संपन्न केलेली आहे. पूजा संपन्न झाल्यानंतर त्या ठिकाणी मी स्वयंपाकाला आलेली आहे. अमावस्येचा मुहूर्त खूपच कमी वेळ माझ्या हातात होता, म्हणून मी पटकन खिरीचं नैवेद्य दाखवलेला आहे आणि पूर्ण परिवारासाठी मी बनवलेली आहे गंगाफळाची भाजी आणि चपाती. अशा पद्धतीने आजची ही दीप अमावस्या मी माझा जॉब, घरकाम सगळं सांभाळून छानपैकी साजरी केलेली आहे. याचा आनंद मला खूप जास्त आहे, कारण की मी विचार करत होते की माझ्याकडून आजची पूजा होणार किंवा नाही होणार. बऱ्याच वेळा टाईम कमी असतो, थकवा असतो किंवा मग वेळ पुरत नाही, अशा अनेक गोष्टी असतात. पण तरी देखील मी माझी आजची पूजा संपन्न केलेली आहे. घाई गडबडीत जसं झालं तसं. देवाला सगळं काही मंजूर असतं, फक्त आपले भाव महत्त्वाचे असतात. आणि आपण ह्या पवित्र श्रावण महिन्याचं स्वागत करू शकलो आणि आपल्या घरात दीप प्रज्वलन करू शकलो, याचं खूप मोठा आनंद आणि खूप मोठं समाधान मला आज आहे. तर मैत्रिणींनो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.